बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गेल्या सलग 60 तासांपासून प्राप्तिकर विभागाची चौकशी सुरू आहे। शहरातील सराफा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी हे छापे सुरूच आहेत। 39 वाहनांमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांपासून सलग कारवाई सुरू आहे। अधिकृत सोने चांदी खरेदी आणि दागिन्यांच्या व्यवहारासंदर्भात हवालाच्या संशयावरून ही कारवाई केली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तरवेज शेख यांनी। पाहूया। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील सराफ व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सची कारवाई सुरू आहे। आपण आता आहोत नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात। या ठिकाणी सुराणा ज्वेलर्स या दुकानावर काल सकाळी 6 वाजेपासून इन्कम टॅक्सने दाढी टाकलेली आहे आणि आता 30 तास उलटले तरी ही कारवाई अद्यापही सुरू आहे। एकूणच सोने आणि चांदीमध्ये अनियमितता आणि सोन्या चांदीच्या आडमध्ये होणारा हवालाचा मोठा रॅकेट या संशयावरून इन्कम टॅक्सची धाड टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे। एकूणच काल सकाळी 6 वाजता इन्कम टॅक्सचे 39 पथक नाशिक शहर व जिल्ह्यात त्यांनी एकच वेळी धाडी टाकलेली आहे आणि ही कारवाई अद्यापही सुरू आहे। आपण बघू शकतो का 30 तास उलटले तरी इन्कम टॅक्सची ही कारवाई अद्यापही सुरू आहे। एकूणच आता या तपासणीमध्ये काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण कार बांडेसह मी तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज नाशिक।